Hello friends, today we are going to learn graphical method म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल ग्राफिकल मेथडने कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं हे आपल्याला आजच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके, सुरुवात तुमच्या टेक्स्ट बुकच्या पेज नंबर 8 वर तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती आपण ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करूया, नंतर आपण ग्राफिकल मेथड पुढे बघूया. ठीक आहे. या ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला जे एम्प्टी बॉक्सेस दिले आहेत रेड मध्ये हे तुम्हाला भरायचे आणि तुमचे इक्वेशन x मायनस वाय इज इक्वल टू 1 हे पहिलं इक्वेशन आहे आणि सेकंड इक्वेशन आहे 5x मायनस 3y इज इक्वल टू 1. ठीक आहे, चला आपण बघूया सॉल्व्ह करून. काय करायचं सांगा, तुम्हाला ते x ची व्हॅल्यू ते 0 दिली आहे. हा फर्स्ट रो आहे, सर्व संपूर्ण x ची व्हॅल्यू आहे. ओके, सेकंड रो मध्ये सगळ्या y च्या व्हॅल्यू येणार आहेत आणि थर्ड रो मध्ये x y दोन्ही पण आपल्याला x आणि y ची काय असते ते कोएफिशियंट आपल्याला इथे आन्सर्स काय असते आपल्याला इथे लिहायची आहे. ओके, चला आता आपण बघूया. पहिल्यांदा फर्स्ट इक्वेशन आपण बघूया. ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, x ची तुम्ही कोणतीही जर समजा एक व्हॅल्यू तुम्ही घेतली, तुमच्या मनाने एक व्हॅल्यू घेतली तर तुम्हाला y ची व्हॅल्यू तुम्हाला दुसरी भेटणार, लक्षात घ्या. ओके, एक व्हॅल्यू कोणती तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. पण इथे बघा तुम्हाला x ची आता पहिला हा जो सेकंड कॉलम आहे हा सेकंड कॉलम. ओके, त्यात तुम्हाला x ची व्हॅल्यू तुम्हाला 0 दिलेली आहे ऑलरेडी, त्याच्यावरून तुम्हाला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे x साठी काय तुम्हाला 0 ठेवला तर y ची व्हॅल्यू काय आहे ती तुम्हाला फाइंड आउट करायची. ओके, आपण बघूया. चला पहिल्यांदा मी आय असं लिहून देतो, x मायनस वाय इज इक्वल टू 1. ओके, आता मी x च्या ठिकाणी x इज इक्वल टू 0, x च्या ठिकाणी मी 0 ठेवतो. म्हणजे काय सांगा, x च्या ठिकाणी 0 घेतलं तर मी 0 मायनस वाय इज इक्वल टू 1 होईल. ओके, 0 ला काय इकडे 0 राहणार आहे, फक्त मायनस वाय इज इक्वल टू 1 राहील. आपला मायनस वाय इज इक्वल टू 1 भेटला. आपला मायनस वाय नको, आपला प्लस वाय पॉझिटिव्ह वाय पाहिजे. म्हणजे साइन चेंज करावं लागेल, मायनसचं प्लस करावं लागेल. हे जर मी मायनसचं प्लस केलं तर 1 हा प्लस आहे तर काय सांगा मायनस होणार आहे, म्हणजे निगेटिव्ह होणार आहे. मीन्स वाय इज इक्वल टू काय भेटेल सांगा मला, इथे 1 भेटेल. वाय ची व्हॅल्यू 1 भेटली. ओके, हे तुम्हाला तोंडी काढता आलं पाहिजे, लक्षात घ्या. तोंडी तुम्हाला प्रत्येक वेळेला एवढं सॉल्व्ह करत बसायचं नाही आहे. आता पहिलीच ऍक्टिव्हिटी आहे दाखवतो मी, नंतर मला तोंडीच काढायचं. ठीक आहे, आता सेकंड कॉलम बघा. सेकंड आता हा जो इथे आपला 1 भेटला, इथे काय सांगा, इथे ही x ची व्हॅल्यू इथे y ची व्हॅल्यू 1 आहे, x ची व्हॅल्यू घेतली 0 आणि y ची व्हॅल्यू घेतली 1. या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला इथे द्यायचे. ठीक आहे, x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 1 मीन्स xy 0 and 1. सेकंड कॉलम बघा, सेकंड कॉलम मध्ये तुम्हाला y ची व्हॅल्यू तुम्हाला 0 दिलेली आहे आणि x ची तुम्हाला काढायची सेम असंच लिहून घेतो मी, x मायनस वाय इज इक्वल टू 1. ओके, x इज इक्वल टू x मायनस y ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू 1. ओके, हा 0चा काहीच अर्थ नाही, म्हणजे x इज इक्वल टू राहिला 1. x इज 1 मीन्स 1 and 0. ओके, आता मी x ची व्हॅल्यू 3 घेणार आहे. ठीक आहे, x ची व्हॅल्यू 3 घेतली, x मायनस वाय इज इक्वल टू 1. पहिल्यांदा इक्वेशन मी आयच दिलं इथे. ओके, x ची व्हॅल्यू समजा मी जर ते 3 ठेवली, पुट x इज इक्वल टू 3, तर 3 मायनस वाय इज इक्वल टू 1 होईल. ओके, हे 3 तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होणार आहे, इकडे फक्त मायनस वाय शिल्लक ठेवतो मी, 1 मायनस 3 होतील. हा मायनस वाय असं ठेवला, 3 इकडे पॉझिटिव्ह होती, इकडे निगेटिव्ह झाले. ओके, 1 मायनस 3 मायनस 2 होतील, मीन्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस 2. मला प्लस वाय पाहिजे, दोन्ही मायनस कॅन्सल करतो, मीन्स वाय इज इक्वल टू 2. वाय मला 2 भेटला, इथे भेटेल 3 अँड 2. किती सोपं आहे, पटपट निघणार आहे. ओके, आता मी इथे वाय ची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला निगेटिव्ह 3 दिली आहे, इथे लिहितो मी x मायनस वाय इज इक्वल टू 1. x आहे ठेवला, हे मायनस साइन आहे ठेवलं, y ची व्हॅल्यू पुढे किती आहे निगेटिव्ह 3 ब्रॅकेट मध्ये ठेवतो इज इक्वल टू 1. ठीक आहे, काय होणार, मायनस मायनस प्लस होतील, मीन्स x प्लस 3 इज इक्वल टू 1. प्लस 3 तिकडे मायनस 3 होईल, मीन्स 1 मायनस 3 होतील, मीन्स x इज इक्वल टू मायनस 2. x ची व्हॅल्यू मला किती भेटली ते मायनस 2, इथे येते मायनस 2 मायनस. किती सोपं आहे बघा. म्हणजे थोडक्यात जर x मायनस वाय इज इक्वल टू 1 हे जे इक्वेशन आहे हे जर तुम्हाला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचं झालं तर तुम्हाला एक लाईन भेटणार आहे ग्राफ वरती. ओके, ती लाईन कोणत्या पॉइंट जरा सांगा. पहिला पॉइंट 0 1, दुसरा 1 0, तिसरा 3 2 आणि चौथा -2 -3 या लाईन मधून जाणार आहे. ओके,
याच तुम्हाला ग्राफ पण काढायचा आहे, पण ग्राफ आपण 1.2 मध्ये डायरेक्ट आपण सेकंड क्वेश्चन मध्ये बघूया कसं काढायचो. सुरुवातीला ऍक्टिव्हिटी फक्त बघून घ्या. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं, तसंच सेम सेकंड इक्वेशन. ठीक आहे, चला आपण बघूया. पहिल्यांदा इक्वेशन आहे असं घेतलं, 5x - 3y = 1. इथे तुम्हाला x ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे, x च्या ठिकाणी 2 ठेवायचे. 5 ब्रॅकेट मध्ये ठेवले मी 2 - 3y = 1. 5 2 जा 10 - 3y = 1. हे 10 इकडे यांचं काम निगेटिव्ह होणार आहे, मीन्स -3y = 1 - 10 -9 होतील. हे -3 इकडे घेतो, y आणि -3 च्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, इकडे यांचं ते काय असणार डिव्हिजन झालं. निगेटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होतो, 3 3 जा 9 मीन्स y = 3 भेटला. कोऑर्डिनेट भेटले 2 and 3. ओके, नीट लक्ष द्या. तुम्हाला असं सेम तुम्हाला प्रॅक्टिस सेट मधलं 1.2 मधलं पहिलाच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, पुढे बघा. इथे सेम तसंच 5x - 3y = 1. ओके, इकडे पण सेमच. काय करणार आम्ही, y ची व्हॅल्यू तर 8 घेणार आहे मी, y च्या ठिकाणी 8 ठेवतो, -3 × 8 ठेवला = 1 मीन्स 5x - 8 3 जा 24 = 1. हे 24 पहिल्यांदा प्लस होतील, मीन्स 5x = 1 + 24 मीन्स 5x = 25. therefore x = 25/5 होतील. x = 5. x च्या ठिकाणी मला 5 भेटले. ओके, मीन्स 5 and 8. किती सोपं आहे बघा, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे, व्हॅल्यू ठेवून कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, आता मी -2 घेतो. ठीक आहे, आता मी 5 सोडणार आहे. ओके, y ची व्हॅल्यू -2 घ्यायची आहे मला, मीन्स 5x - 3y = 1. y ची व्हॅल्यू -2 ठेवतो मी, 5x मायनस, ओके मायनस ठेवले मी, बरं ठेवतो व्हॅल्यू 3 × -2 = 3 2 जा 6 मायनस मायनस प्लस होतील, हे +6 इकडे यानंतर निगेटिव्ह 6 होतील. बरोबर ना, मीन्स 5x = 1 - 6 जरा 5 होणार आहे, -5. therefore x = 5 ला 5 कॅन्सल, -1. ओके, म्हणजे इथे काय सांगा, -1 - सेम तसंच सॉल्व्ह करायचं. फोर्थ नंबर काय म्हटलं, x ची व्हॅल्यू -4 घेतली आहे. चला घेतो मी 5x - 3y = 1. x ची व्हॅल्यू मी किती घेणार सांगा, -4. इथे -4 घेतली, इथे तर 5 4 तर 20 होती, -20 होती. -3y = 1. 5 4 तर 20, -20 होती, -20 इकडे आता +20 होती, मीन्स -3y = +20 मीन्स 20 + 1 21 होणार आहे. मीन्स y = 21/-3 3 7 चा -7 -4 and -7. ओके, हे तुम्हाला दोन्ही ग्राफ काढून तुम्ही हे इक्वेशन दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, अशी सेम ऍक्टिव्हिटी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिल्या क्वेश्चन मध्ये आहे, ती तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. ठीक आहे, लेट्स सी प्रॅक्टिस सेट 1.2 मधला सेकंड क्वेश्चन बघतो आपण. ओके, सेकंड क्वेश्चन मध्ये त्यांनी काय म्हटलंय बघा, सॉल्व्ह द फॉलोइंग सिमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. आता आपले सायमल्टेनियस इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत बघा. क्वेश्चन त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय बघा, x + y = 6 and x - y = 4. ओके, ही जी दोन्ही इक्वेशन्स आहेत ते आपल्याला कोणत्या ग्राफिकल मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याजवळ ग्राफ बुक असली पाहिजे. ओके, ग्राफ बुकच्या लेफ्ट हँड साइडला तुम्हाला ग्राफ दिलेला असतो, राईट हँड साइडला एक ब्लँक पेज असतं. ओके, त्या ब्लँक पेजवरती सुरुवातीला आपल्याला सॉल्व्ह करायचे दोन्ही व्हेरिएबल, आणि ते जे काही आपलं पॉइंट्स भेटते त्याच्यावरून आपल्याला लेफ्ट हँड साइडला जो ग्राफ दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला ग्राफ काढायचा आहे. ठीक आहे, आधी आपण सॉल्व्ह करून घेऊया. ओके, आलेख वहीचा तिथे वापर करा, ग्राफ बुकचा तिथे आपल्याला वापर करायचा आहे. ठीक आहे, पहिल्यांदा मी फर्स्ट इक्वेशन हे सॉल्व्ह करणार आहे. इथे लिहून घेतो मी x + y = 6. ओके, सुरुवातीला इथे 1 2 3 4 5 कॉलम मध्ये 3 रोजचं एक टेबल करून घ्यायचं. 1
and 3. ओके, 5 कॉलम आणि 3 रो. ठीक आहे. प्रत्येक आता फर्स्ट नंबर इक्वेशन सॉल्व्ह करतो त्याच्यात मी पॉइंट्स काढतोय. ठीक आहे. हे बघा, इथे एक्स घेतला मी, इथे वाय घेतला, इथे एक्स वाय. आपण मागच्या ऍक्टिव्हिटीमध्ये ऑलरेडी आपण काढलेले आहेत पॉइंट्स. ठीक आहे. तसेच सेम आपल्याला ते पॉइंट्स काढायचे आहेत. एक्स चे पॉइंट्स, वाय चे पॉइंट्स काढायचे एक्स वरून आणि नंतर दोन्ही पॉइंट्स आपल्याला इथे नोट करायचे. ठीक आहे. आता इथे एक्स चे पॉइंट्स काय घेणार? एक्स चे पॉइंट आपण गृहीत धरून आपल्याला वाटेल ते घेऊ शकतो. ओके, एक्सचा जर गृहीत धरला, एखादा पॉइंट आपण एखादा नंबर्स गृहीत धरला, त्याच्यावर आपला वायचा इथला पॉइंट कसा आपल्याला काढता आला पाहिजे. ओके, वायचा कोऑर्डिनेट फाइंड आउट करता आला पाहिजे. तर सेम इकडे या साईडला वायचा घेतो तर एक्सचा काढता आला पाहिजे. ठीक आहे. त्याला मी इथे एक्स 0 घेतो सुरुवातीला. ओके, एक्स ची व्हॅल्यू मी 0 घेतो. ही इक्वेशन बघायचं. एक गोष्ट लक्षात, इक्वेशन मध्ये बघितल्यावर तुम्हाला समजलं पाहिजे. जर मी एक्स च्या ठिकाणी 0 ठेवला, ओके, तर वाय इज इक्वल किती भेटणार आपल्याला? 6 भेटणार आहे. बघा इथे एक्स च्या ठिकाणी 0 ठेवून बघा, ह्याच इक्वेशन मध्ये मला ठेवायचे आहे. बघा, पान देऊन घेतो मी एक्स प्लस 6, सॉरी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ओके, नाव पुट एक्स इज इक्वल टू मी 0 पुट करतो. म्हणजे मला काय भेटेल सांगा, एक्सच्या ठिकाणी 0 ठेवतो, 0 प्लस वाय इज इक्वल टू 6 होईल. बरोबर ना? एक्सच्या ठिकाणी 0 ठेवला, त्या 0 ला काही व्हॅल्यूच नाहीये, म्हणजे वाय इज इक्वल टू मला किती भेटते सांगा, इथे 6 भेटले. बरोबर ना? म्हणजे इथे मला पॉइंट्स भेटणार 0 and 6. ठीक आहे. जेव्हा आपण एक्स लक्षात घ्या, इथे एक्स जेव्हा 0 येतो ना आपण x0, त्यावेळी जो काय पॉइंट तो तुमचा वाय ऍक्सेस वरती येणार आहे. ओके, तर हा जो पॉइंट आहे आपला 0 and 6 हा आपला वाय ऍक्सेस वरती येणार आहे. ठीक आहे. आता मी ते 1 घेतो, एक्स इज इक्वल टू 1 घेतो. ठीक आहे. याच इक्वेशन मध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ओके, पुट एक्स इज इक्वल टू 1 पुट करतो मी. एक्स इज इक्वल एक्स ठिकाणी 1 ठेवतो, काय सांगा 1 प्लस वाय इज इक्वल टू 6. सेम आहेच मी इक्वेशन घेऊन घेतलेलं आहे. एक्स च्या ठिकाणी 1 ठेवलेलं आहे, मीन्स काय सांगा वाय इज इक्वल टू 6 मायनस 1 होईल त्यानंतर. देअरफॉर वाय इज इक्वल टू 5 झाले. 1 and 5. ओके, 1 and 5 घेतले. त्यानंतर मी आता y इज इक्वल टू 1 ठेवतो. ठीक आहे. y चा कोऑर्डिनेट मी इथे 1 ठेवला, म्हणजे काय सांगायचे पहिलं इक्वेशन आहे येतो मी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 पुट y इज इक्वल टू मी आता 1 पुट केला, म्हणजे काय सांगा एक्स प्लस 1 इज इक्वल टू 6. y च्या ठिकाणी 1 ठेवला मी. ठीक आहे. मीन्स x इज इक्वल टू 6 मायनस 1 होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू मला 5 भेटला, म्हणजे इथे किती असणार 5 and 1. आता मी x इज इक्वल टू 2 घेतो. आपल्या लक्षात घ्या 1 2 3 4 4 तरी पॉइंट्स पाहिजे तर लक्षात घ्या. 4 पॉइंट जर तुम्ही काढलात तर तुम्हाला समजणार तुमची लाईन परफेक्ट आहे की नाही ते काढल्यावरती. ओके, कमीत कमी 3 केव्हा काढू शकता जर तुम्हाला समजा एक्झामला तुमच्यासमोर वेळच खूप कमी आहे, खूप कमी वेळ आहे, 4था पॉइंट तुम्ही काढत बसण्याची गरज नाही. मग कमीत कमी 1 2 3 3 तरी पॉइंट्स काढाच. समजलं ना? एक्झामला वेळ नसेल तर मग इतर वेळेला तुम्हाला लक्षात घ्या 1 2 3 4 4चे 4 पॉइंट्स काढायचे लक्षात घ्या. ओके, आणि 4था घेतो 2 घेतले. बरोबर ना? मीन्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. नाव पुट एक्स इज इक्वल टू मी 2 पुट करतो, म्हणजे काय सांगायचं 2 ठेवलं तर 2 प्लस वाय इज इक्वल टू 6. देअरफॉर वाय इज इक्वल टू 6 मायनस 2 होतील. बरोबर ना? देअरफॉर y इज इक्वल टू किती भेटणार सांगा मला 4 भेटणार. 4 म्हणजे किती सांगा 2 and 4. ओके, साधी गोष्ट आहे, दोघांची बेरीज 6 झाली पाहिजे. तेव्हा 0 प्लस 6 6 झाली, 5 प्लस 1 6, 5 प्लस 1 6, 2 प्लस 4 6. आपण तोंडी पण काढलं असतं, पण तुम्हाला माहितीसाठी मी लिहिले. ठीक आहे. मी आता दुसरं इक्वेशन घेतो, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. सेम तसंच 5 कॉलम टेबल तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 and 5. एक्स वाय एक्स वाय. ओके, किती बाबत एक्स मायनस वाय, सॉरी द्या, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4.
ठीक आहे. इथे एखादा आपण नंबर घेण्यापेक्षा इथे तर निगेटिव्ह साईन आपण वाय इज इक्वल टू पुट केलं तर आपल्याला लगेच सुटेल, लक्षात घ्या. ओके, कारण वाय ते निगेटिव्ह एक तो पॉझिटिव्ह होणार आहे. ठीक आहे, मी कोणतेही एखादा नंबर घेतो, मी आता एक्स इज इक्वल टू 0 घेतली इथे पण. ठीक आहे, एक्स तर 0 तर काय होणार, पहिल्यांदा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्स च्या ठिकाणी जर मी 0 ठेवला तर 0 मायनस वाय इज इक्वल टू, लिहितो इथे पुट एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे 0 मायनस वाय इज इक्वल टू 4. ओके, मायनस वाय इज इक्वल टू 4 होतात, देअरफॉर वाय इज इक्वल टू -4. ओके, साइन चेंज केले, वाय झाला -4 मीन्स 0 अँड -4 झाले. ठीक आहे, आता मी वाय ची व्हॅल्यू इथे घेतो मी 2. ओके, वाय ची व्हॅल्यू 2 घेऊन सॉल्व्ह करतोय मी, मीन्स एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 पुट वाय इज इक्वल टू 2. आता वाय च्या ठिकाणी 2 ठेवलं तर काय सांगा, एक्स मायनस 2 इज इक्वल टू 4 होतील, बरोबर. एक्स मायनस 2 इज इक्वल टू 4, देअरफॉर एक्स इज इक्वल टू, हे निगेटिव्ह 2 तिकडे पॉझिटिव्ह होतील, म्हणजे 4 + 2 किती सांगा, 6 झाले. म्हणजे आपल्या इथे भेटले 6 and 2. ठीक आहे, आता मी इथे घेतो, इथे 1 घेतो. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू 1 घेतला मी, काय सांगा इथे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 पुट एक्स इज इक्वल टू 1 पुट करतो मी, मीन्स 1 मायनस वाय इज इक्वल टू 4 होईल, बरोबर. आपला वाय पाहिजे, हा 1 किती नंतर निगेटिव्ह होईल, मीन्स मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 1 होईल, मीन्स मायनस वाय इज इक्वल टू 3, देअरफॉर वाय इज इक्वल टू -3. ओके, वाय भेटला मला -3, जिथे येईल 1 and -3. समजते ना. ओके, इथे तर वाय ची व्हॅल्यू मी आता -2 घेतो. ओके, इकडे हा निगेटिव्ह आणि हे -2 काय होणार, इथे +2 होणार आहे. ओके, पॉझिटिव्ह म्हणजे +2, इकडे काय होणार, -2 होणार आहे, मीन्स 4 - 2 येणार आहे. इथे पॉईंट येईल 2 - 2. ओके, सॉल्व्ह करायची गरज नाही, तुम्ही वाटल्यास करा सॉल्व्ह. ठीक आहे, आपल्याला किती पॉईंट्स भेटले बघा, इथे कोणकोणते पॉईंट्स भेटले, आपल्या ग्राफ वरती सगळे पॉईंट्स आपल्याला दाखवायचे आहेत, लक्षात घ्या. पहिला पॉईंट 06, हे पहिला लक्षात घ्या, पहिलं इक्वेशन आहे. पहिल्या इक्वेशनची जी आपल्याला लाईन भेटणार आहे ग्राफ वरती, ते 06, 15, 51 आणि 24 या पॉइंट्स म्हणून जाणारे असणार आहे. ठीक आहे, पहिल्या इक्वेशनची लाईन आणि सेकंड इक्वेशनची लाईन 0 - 4, हे जे 4 पॉइंट्स या पॉइंट्स म्हणून जाणारे असतात. ठीक आहे, मी 4 पॉईंट आता मला पुसावं लागणार आहे. ओके, तुमच्या वहीत का पुस्तकाची गरज नाही, तुम्हाला दुसऱ्या पेजवर तुम्हाला ग्राफ काढायचं. ठीक आहे, हे 4 पॉईंट्स मी ते कोपऱ्यात पुढे लिहून ठेवतो, कारण मला ते परत पुढे ग्राफ काढते आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट आहे 06, इथे लिहून ठेवतो मी 06, 15, 51 आणि 24, आणि याचे आहेत 0 - 4, 6, 2, 1 - 3, 2 - 2. ठीक आहे, आता मी क्लीन करतो, आपण ग्राफ काढूया. आता मी ते ग्राफ आपण घेतलेला आहे. ओके, तुमच्या ग्राफ बुक जे आहे ग्राफ बुक, त्यात ग्राफ पेपरच्या सेंटरवरून असे 2 लाईन मारा, एक उभी लाईन आणि एक आडवी लाईन अशी मारा. ओके, जी आडवी लाईन आहे त्याला आपण काय म्हणतो सांगा, एक्स ऍक्सिस म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, एक्स ऍक्सिस. हे बघा, हा एक्स आहे, म्हणजे हा जो ऍक्सिस आहे त्याला आपण एक्स नाव दिलं. ओके, आणि उभा आहे त्याला आपण काय म्हणतो सांगा, वाय ऍक्सिस म्हणतो. काय म्हणतो, वाय ऍक्सिस. हे दोन्ही ऍक्सिस ज्या ठिकाणी ते एकत्र एकमेकांना भेटतात त्याला तिथे 0 असतो इथे. ओके, 0 नंतर 0च्या या साईडला एक्स ऍक्सिस वरती या साईडला राईट, ही राईट हँड साईड आपली, बरोबर ना. इकडे 1 2 3 4 5 6 7 8 पॉझिटिव्ह असतील ते नंबर. ओके, सिक्वेन्स नाही, या साईडला -1 -2 -3 -4. तुम्हाला ऍक्च्युली माहित आहे, सांगतो तुम्हाला. ओके, या साईडला निगेटिव्ह. ओके, तर सेम वाय ऍक्सिस वरती वरच्या साईडला पॉझिटिव्ह नंबर आणि खालच्या साईडला निगेटिव्ह नंबर. या प्रत्येक नंबर मधला डिस्टन्स सेम घेतला पाहिजे. ग्राफ बुक मध्ये एकतर 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट काय असेल तो घ्या. ओके, तुमचं डिस्टन्स सेम घेतलं पाहिजे. डिस्टन्स जर तुम्ही कमी जास्त घेतलं तर तुमचा आलेख चुकणार आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करूया उत्तराला. लक्ष द्या इकडे. पहिल्यांदा मी पहिल्या इक्वेशनचे पॉइंट्स काय होतं सांगा. पहिला पॉईंट तर 06 तुमच्या वहीमध्ये आहेत. ओके,
इथे नीट लक्ष द्या. पहिला पॉईंट 0,6 होता बरोबर ना, 0 and 6 आपण मगाशी सॉल्व्ह केली, तिथे लक्ष द्या. ओके, 0,6 होता, तर पहिला जो 0 आहे 0 आणि 6 मधला पहिला 0 आहे तो आपला एक्स ऍक्सेस वरचा 0 लक्षात घ्या. आता समजा हा पॉईंट मगाशी काय तुम्हाला 0,6 हा पॉईंट आहे बरोबर. ही जी पहिली जी व्हॅल्यू असते, पहिली व्हॅल्यू ही एक्स ऍक्सेस वरची असते आणि दुसरी जी व्हॅल्यू असते वाय ऍक्सेस वरची असते. ओके, हा जो पहिला 0 आहे तो एक्स ऍक्सेस वर 0 कुठे आहे बघा, हा इथे आहे. ओके, आणि वाय ऍक्सेस वर 6 कुठे आहे, वाय ऍक्सेस वर 6 इथे आहे ते बघा. म्हणजे हा पॉईंट आपण इथे दाखवू शकतो. त्या पॉइंटला काय म्हणून सांगा मी, 0 आणि 6. ओके, दुसरा पॉइंट घ्या बघा 1 and 5. 1 and 5 मध्ये पहिला जो 1 आहे तो एक्स ऍक्सेस वरचा आहे, 1 भेटलाय बघा. आणि 5 वाय ऍक्सेस वरती कुठे भेटणार बघा, 1 and 5 हे बघा. पहिला 1 वरती सरळ लाईन, तुमच्या ग्राफ बुक मध्ये सरळ तुम्हाला सरळ लाईन दिसणार आहे. ओके, 1 पासून सरळ स्ट्रेट लाईन, वाय ऍक्सेस वरचा 5 कुठे आहे, इथे आहे बघा, हा इथे 5. म्हणजे कुठे येणार सांगा लाईन, इथे हा पॉइंट इथे येणार आहे. या पॉइंटला म्हणणार मी 1 and 5. कसा काढून सांगा, एक्स ऍक्सेस वरचा 1 आणि वाय ऍक्सेस वरचा 5. या 1 पासून तुमच्या ग्राफ बुक मध्ये अशी तुम्हाला एक लाईन असेल बघा, अशी म्हणजे डार्क लाईन अशी असणार आहे आणि 5 वरती पण अशी आडवी असणार आहे. ह्या ज्या दोन लाईन ज्या ठिकाणी छेदतात तिथे एकमेकांना, तिथेच तो पॉइंट येणार आहे. ठीक आहे, ही 1 ची अशी उभी लाईन आणि 5 ची अशी आडवी लाईन असेल बघा, इथे एकमेकांना छेदणार आहे त्या कुठेतरी. ओके, ज्या ठिकाणी एकमेकांना टच होतात त्या ठिकाणी तो पॉइंट आपला एक सर्कल करून घ्यायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट काय बघा, 5 and 1. म्हणजे एक्स ऍक्सेस होता 5 कुठे आहे बघा, हा एक्स ऍक्सेस 5 इथे भेटला आणि वाय ऍक्सेस होता 1, हा बघा 1 बरोबर ना. वाय ऍक्सेस होता 1 ची अशी तुमची एक आडवी लाईन असणार, अशी आडवी लाईन, आणि एक्सेस होतं 5 सरासरी इथे भेटतील बघा. ओके, म्हणजे 5 ची अशी उभी लाईन आणि 1 ची अशी आडवी लाईन तुम्हाला इथे एकमेकांना छेदणार आहे. ग्राफ बुक मध्ये नीट लक्ष देऊनच पॉइंट नोट करायचे तुम्हाला. ठीक आहे, लास्ट पॉइंट आहे 2 and 4. म्हणजे एक्स ऍक्सेस होती 2 आणि वाय ऍक्सेस होता 4. म्हणजे इथे काय ओके, याला म्हणलं 2 and 4. ओके, हा पॉइंट आहे 5, 1. आपल्याला चारही पॉइंट भेटले पहिल्या लाईनचे. हे चारही एका लाईन मध्ये आले बघा, असे एका लाईन मध्ये आले पाहिजे आणि यातून तुम्हाला सरळ रेषा मारायची आहे. जे पॉइंट ज्या ठिकाणी गेलेले आहेत त्यातून सरळ लाईन मारायची. ओके, अशी तुमची एक लाईन येणार आहे. ठीक आहे, त्याच्यावरील पट्टी जरा सरकते अशी तुमची मात्र एकदम परफेक्ट आली पाहिजे. ठीक आहे, ही जी लाईन आहे ती कोणत्या इक्वेशनची सांगा, पहिल्या एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 ची आहे. ओके, वाटल्यास हे टोक थोडंसं पुढे असं वाढवा असं आणि ते लिहा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ठीक आहे, पहिली लाईन आपण काढली. तसंच सेम आपण दुसरं इक्वेशन पण सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, त्याचे पण पॉइंट्स आपण मांडलो इथे. काय बघा पॉईंट त्याची 0 and -4. तुम्हाला सांगितलं पहिला 0 असतो एक्स ऍक्सेस वरच असतो, हा इथे आहे. ओके, आणि -4 वाय ऍक्सेस वरती कुठे आहेत बघा, -4 इथे आहे बघा, ह्या पॉईंट इथे येणार आहे 0 and -4. ओके, दुसरा आहे 6 and 2. एक्स ऍक्सेस वरती 6 इथे आहे बघा आणि वाय ऍक्सेस वरती 2 कुठे आहेत सांगा, वरती येणार 2. म्हणजे 6 and 2. ओके, तसं 1 and -3. पॉझिटिव्ह 1 हा 1 आणि -3 इथे येणार 1 and -3. ठीक आहे, नंतर 2 and -2. 2 and -2.
ठीक आहे. हे चारही पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत. चारही पॉईंट एका लाईन मधून गेले पाहिजेत, नाही सगळं चुकतंय. ओके. याला मी म्हणतो सेकंड इक्वेशन काय हवं आपलं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ओके. ही जी पहिली जी लाईन आहे ती एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 या इक्वेशनची आहे, आणि दुसरी जी लाईन आहे ती पण सांगा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. ओके. आता या दोन्ही लाईन कुठे छेदतात बघा एकमेकांना. हे बघा या पॉइंट मध्ये छेदतात बघा इथे. ओके. हा पॉइंट, हा जो पॉइंट आहे तो एक्स ऍक्सिस वरती कोणता अंक डोनेट करतो बघा. हे बघा इथे एक्स आहे, इथून सरळ सरळ जी लाईन असणार ती कुठे येते बघा, सरळ लाईन असणार उभी इथे या पॉइंट मधून ती सरळ एक्स पहिल्यांदा एक्स ऍक्सिस वरती बघायचं, कुठे 5 जवळ येतो, बरोबर ना. तेव्हा इथे 5 जवळ आला. ओके. एक्स ऍक्सिस वरती 5 नोट दाखवतो, आणि वाय ऍक्सिस वरती काय दाखवतो इथे, वाय ऍक्सिस म्हणजे आडवी ओळ. आडवी ओळ बाय कुठे आली सांगा, 1 जवळ येते, मीन्स 5 and 1. ठीक आहे. त्याचा तर 5 and 1 हे तुमचं काय सांगा सोल्युशन झालं. म्हणजे तुमचं आन्सर काय तुम्ही सांगा इथे खाली लिहायचं, आन्सर एक्स वाय इज इक्वल टू 5 1. कुठे छेदलेत एकमेकांना ते बघा, इथे छेदलेत, बरोबर ना. तुमचं आन्सर झालं. ठीक आहे. ग्राफ नीट काढून घ्या. ओके. जरा पण चुकता कामा नये. इथे स्केल लिहून घ्या. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, हे 1 सेंटीमीटर अंतर आहे. स्केल म्हणजे काय, आपण 1 सेंटीमीटर वरती आपण किती प्रमाण घेतलेलं आहे याचं प्रमाण ते आपलं घ्यायचं आहे. ओके. हे प्रमाण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दोन्ही ऍक्सिस वरती सेमच ठेवायचं असतं. ओके. म्हणजे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती, 1 युनिट घेतलं, 1 युनिट. ओके. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. नीट काढून घ्या. आता बघूया आपण एक्झाम्पल नंबर 5. ओके. आता मी 5 नंबर एक्झाम्पल घेतलेला आहे, कारण बाकी 2, 3, 4 आहे ती बऱ्यापैकी इझी आहे. 5 थोडस वेगळं आहे, कारण की दोन्ही व्हेरिएबलचे वाय एक्स आणि वाय दोन्ही व्हेरिएबल तुम्हाला ते कोएफिशिएंट दिलेले आहे, इथे पण आणि इथे पण. ओके. म्हणून आपण हे सॉल्व्ह करूया. ठीक आहे. पहिल्यांदा तुम्हाला मी सांगितलं असं एक टेबल बनवून घ्यायचं. पहिल्यांदा पहिलं इक्वेशन घेतो मी. ते काय इक्वेशन आहे, पहिलं इक्वेशन 3x minus 4y is equal to -7. ओके. तुम्ही पण तुमच्या वाटल्यास ग्राफ बुकच्या राईट हँड साईडला जे पेज आहे त्याच्याशी 2 भाग केला चालेल. जे पहिलं इक्वेशन आहे ते एका साईडला सोडवायचं, दुसरं इक्वेशन आहे दुसऱ्या साईडला सोडवायचं. ठीक आहे. पहिलं इक्वेशन घेऊन घेतलं मी, तुम्हाला सांगितलं असं मला सांगितलं कॉलम करून घ्यायचे, 5 कॉलम, 1 2 3 4 5. ओके. इथे एक्स वाय आणि एक्स वाय. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा पहिलं इक्वेशन आहे समजून घेतो. इथे 3x minus 4y is equal to -7. ओके. या इक्वेशन मध्ये आपलं एक्सच्या ठिकाणी किंवा वायच्या ठिकाणी आपल्याला अशा व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. एक्सच्या ठिकाणी जर 1 ठेवला तर मला वायची जी व्हॅल्यू भेटणार आहे, काही ठेवलं 0 ठेवला, 1 2 3 काही ठेवलं तरी वायची व्हॅल्यू जी भेटणार आहे ती एक तर आपला 1 2 3 4 5 अशी भेटली पाहिजे सॉल्व्ह केल्याच्या नंतर. ओके. किंवा एक पॉईंट मध्ये भेटलं तर 0.5 ठीक आहे, 2.5 ठीक आहे, 3.5 ठीक आहे, 3.75 भेटले, 3.60 भेटले तर आपण ते ग्राफ बुक मध्ये दाखवायला थोडंसं किचकट जातं. ठीक आहे. पण आपण शक्यतो असा नंबर आपण सर्च मारूया, शोधूया आपण की जो आपल्याला ग्राफ बुक वरती आपला नीट फाइंड आउट करता येईल. ठीक आहे. मी जर एक्स इज इक्वल टू 0 घेता येते काय होईल सांगा, 3 × 0 0 होईल, बरोबर ना. मीन्स -4 आता -4 केल्यानंतर 7/4 होतील. 7/4 झाले की आन्सर 1.75 झाला, म्हणजे 0 नको आपल्याला. ओके. मी 1 घेतो. पुट एक्स इज इक्वल टू 1. ठीक आहे. एक्स ठिकाणी 1 पुट केलं काय सांगा,
एक्सच्या ठिकाणी 1 ठेवला मी -4y इज इक्वल टू -7. 3 1 3 होतील +3 इकडे अंतर निगेटिव्ह 3 होणार आहे बरोबर ना. म्हणजे -4y इज इक्वल टू -7 -3. पुढचे हे 3 1 3 इकडे पॉझिटिव्ह होते इकडे अंतर निगेटिव्ह झाले. ओके मायनस मायनस प्लस 7 + 3 10 निगेटिव्ह 10. एक 4 इकडे अंतर डिवाइड होणार आहे डिवाइड बाय 4. y ला y कॅन्सल सॉरी मायनस ला मायनस कॅन्सल होईल 10/4 करा 4 2 8 आन्सर येईल 2.5. म्हणजे x इज इक्वल टू 1 घेतलं तर मला y इज इक्वल टू 2.5 भेटेल. 2.5 पण बऱ्यापैकी नोट करू शकतो बरोबर ना. मीन्स 1 and 2.5 पहिला पॉइंट आहे 1 and 2.5. ठीक आहे. तसंच मी सेकंड काढतो बघा 3x - 4y इज इक्वल टू -7. x इज इक्वल टू -1 घेतो मीन्स 3 इथे ब्रॅकेट मध्ये -1 - 4y इज इक्वल टू -7. बाकी सेम आहेच ठेवलंय बघा 3 1 3 इकडे -3 होणार. ओके -3 तिकडे पॉझिटिव्ह 3 होतील म्हणजे काय सांगायचं -4y इज इक्वल टू -7 + 3 प्लस मायनस मायनस 7 - 3 -4/-4 इकडे तिकडे येते y इज इक्वल टू 4 1 4 म्हणजे x इज इक्वल टू -1 घेतलं y इज इक्वल टू मला 1 भेटला -1 1. एकदम इझी आहे फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट जमलं पाहिजे. ठीक आहे. शक्यतो ते आपलं व्हॅल्यू ठेवून तोंडी सोडत आलं पाहिजे आपल्याला. बघा 3x - 4y इज इक्वल टू -7. ठीक आहे. आता y च्या ठिकाणी काहीतरी पुट करतो पुट y इज इक्वल टू -2 घेतो. ठीक आहे. कारण 1 इथे ऑलरेडी झाल्या y च्या ठिकाणी 2 घेतला मी. काय y इथे 3x - 4 y च्या ठिकाणी -2 ठेवले इज इक्वल टू -7 मायनस मायनस प्लस 4 2 8 इथे +8 आहे तिकडे नंतर -8 होतील म्हणजे 3x इज इक्वल टू -7 - 8. समजते ना. मायनस मायनस प्लस 7 + 8 15 means 3x is equal to -15. Therefore x is equal to -15/3 होतील. Therefore x is equal to 3 5 15 म्हणजे x किती भेटेल सांगा तुम्हाला -5 भेटेल. म्हणजे y इज इक्वल जर तुम्ही -2 घेतला तर x भेटणार तुम्हाला -5. म्हणजे इथे ना -5 and निगेटिव्ह पहिला आणि दुसरा सिक्वेन्सनेच घ्यायचं. ठीक आहे. आपला अजून एक पॉइंट पाहिजे 3x - 4y इज इक्वल टू -7. ठीक आहे. आता पॉइंट घेतो मी x इज इक्वल टू 3 घेऊया 0.5 भेटेल काय रूट x इज इक्वल टू 3. मग काय x इज इक्वल टू 3 घेतल्यानंतर 3 × 3 होतील -4y इज इक्वल टू -7 होईल. ठीक आहे. 3 9. ओके हे 9 पलीकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होणार आहे म्हणजे -4y इज इक्वल टू 7 -7 -9 काय सांगा देअरफॉर y इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होतील बरोबर ना. -7 -9 किती सांगा 7 16 ओके -16 होतील आणि बाय 4 हो मायनस मायनस कॅन्सल 4 4 16 y इज इक्वल टू 4 म्हणजे x इज इक्वल टू 3 घेतलं तर y इज इक्वल टू 4 भेटणार. 3 घेतलं तर y इज इक्वल टू 4 भेटणार. ठीक आहे. थोडंसं किचकट आहे ना. असंच सेम आपल्याला पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. काय बघा 5x - 2y इज इक्वल टू 0. सेम असेच कॉलम करून घ्या 5 1 2 3 4 5. x y x y. ठीक आहे. आपलं सेम एक्झाम्पल. एक गोष्ट काय का दोघांचं आपण सबट्रॅक्शन आपलं 0 आलं पाहिजे बरोबर ना. म्हणजे x च्या ठिकाणी काय व्हॅल्यू घ्यायची ती तुम्ही ठरवा. मी इथे x च्या ठिकाणी 2 घेतो 0 जर घेतला इथे काय 0 घातलं तरी चालू शकतो x च्या ठिकाणी. तर x च्या ठिकाणी 0 घेतो मी म्हणजे काय सांगा इथे 5x - 2y इज इक्वल टू 0
put x is equal to 0 means 5 into 0 minus 2y is 5 into 0 0 होणार आहे 0 minus 2 होतील y is equal to 0 by minus 2 होतील therefore y is equal to मग किती भेटेल मला 0 भेटेल. ओके दोन्ही पण 0 भेटत आपल्याला. ठीक आहे पुढे बघा इथे किती घेतो मी x इज इक्वल टू 2 घेतो. काय सांगायचे 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. x च्या ठिकाणी 2 घेतलेत काय सांगा मायनस 2y इज इक्वल 5 टू जा 10 या साईडला घेतो इकडे निगेटिव्ह 10 होतील. ठीक आहे आता निगेटिव्ह 2 पण या साईडला घेतो y ला मल्टिप्लाय इकडे डिवाइड होतील मीन्स y इज इक्वल टू मायनस 10 बाय मायनस 2 मायनस ला मायनस कॅन्सल 2 5 जा मीन्स y इज इक्वल टू किती भेटले मला 5 भेटले 2 and 5 बरोबर. अजून 3 घेतली तर 7.5 येणार आहे निगेटिव्ह 2 घेऊन बघूया. चला x इज इक्वल टू मी निगेटिव्ह 2 घेतो. ठीक आहे म्हणजे काय सांगायचे 5x मायनस 2y इज इक्वल टू 0 पुट x इज इक्वल टू निगेटिव्ह 2 काय सांगायचे निगेटिव्ह 2 ठेवलं तर 5 इंटू निगेटिव्ह 2 मायनस 2y इज 5 टू जा निगेटिव्ह 10. ओके हे निगेटिव्ह 10 जर इज इक्वल टू पॉझिटिव्ह घेतलं तर पॉझिटिव्ह होणार आहे डायरेक्ट मी इकडे घेतो. ठीक आहे इथे निगेटिव्ह 2y. ओके आपलं फक्त yच पाहिजे निगेटिव्ह 2 पण तिकडे घेऊया म्हणजे कसं डिनॉमिनेटर मध्ये जातील. हे निगेटिव्ह 2 जे पॉझिटिव्ह होणार नाही आहेत हे y ला मल्टिप्लाय आहे इकडे ते डिवाइड होणार लक्षात घ्या मीन्स y इज इक्वल टू निगेटिव्ह 10 बाय निगेटिव्ह 2 5 जा आता निगेटिव्ह साइन आहे राहील मीन्स y इज इक्वल टू निगेटिव्ह 5 निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 5. ओके आपला अजून एक पॉइंट पाहिजे 3 घेऊ काय ते 5 2 5 10 3 घेतो. आता एक तुम्ही सॉल्व्ह करतो मी तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही करा. ओके तुला इथे मी 3 ठेवला इथे हा 3 इथे ठेवला काय 3 5 15 होतील बरोबर पॉझिटिव्ह 15 इकडे नंतर निगेटिव्ह 15 होतील. ओके निगेटिव्ह 15 बाय निगेटिव्ह 2 इथे 7.5 निगेटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल 7.5 3 and 7.5 असे पॉइंट्स तुम्हाला भेटतील. ठीक आहे हे सगळे पॉइंट्स मी ते कॉर्नरवर लिहून घेतो मग सर्व सेम कुठेतरी आणि नंतर आपल्याला दाखवायचे आहेत ते. ठीक आहे पहिला पॉइंट 1.1 and 2.5 दुसरा आहे मायनस 1 1 तिसरा आहे निगेटिव्ह 5 निगेटिव्ह 2 आणि चौथा आहे 3 4. ठीक आहे सेकंड जे पॉइंट आहे 0 0 2 5 निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 5 3 and 7.5. ओके इथे 7.5 भेटले असा तर y ऍक्सिस वर तुम्हाला 7.58 पर्यंत तुम्हाला काढावे लागणार लक्षात घ्या. तर आपण ग्राफ काढूया आता. पहिले जे पॉइंट आपण विचारायचा 1 and 2.5 होते 2 पॉइंट म्हणजे 25 2.5 ओके 1 and 2.5 होते बरोबर. पहिला 1 x ऍक्सिस वरचा तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे आणि 2.5 म्हणजे हे बघा याच्यामध्ये तुमची 2 आणि 3 च्या मध्ये बघा आता हे 2 आहे तर हा 3 आहे त्यांच्यामध्ये तुमची दोघांच्या मध्ये अजून एक तुमची डार्क रेषा असेल बऱ्यापैकी डार्क साधारण रेषा असेल. ओके ही असणार आहे 2.50 ची असणार 2 आणि 3 च्या मधली जी रेषा असते 2.50 ची असते 2.5 ची असते. आपल्याला 2.25 पाहिजे याच्यापेक्षा याच्यामध्ये तुमच्या 1 2 3 4 अशा रेषा असतील. ठीक आहे याच्यामध्ये आणि छोट्या असतील त्यातली तुमची 1 2 2 आणि 3 नंबरची रेषा त्याच्या मधली रेषा त्याच्यामध्ये सेंटरला घ्या म्हणजे 2.5 तुम्हाला भेटली आहे बघा. ओके हा पॉइंट इथे येतो मी 1 and 2.5. ठीक आहे कुठे येतं हे समजलं तेव्हा 1 2 3 नंबरची रेषा 2 नंबरची रेषा आणि 3 नंबरची रेषा यांच्यामध्ये सेंटरला असं घ्या
1ची जी आडवी उभी रेषा आणि इथली आडवी रेषा, ठीक आहे, ज्या ठिकाणी छेदतात तिथे घ्यायचं आहे. सेकंड निगेटिव्ह 1 and 1 म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा निगेटिव्ह 1 कुठे आहे बघा, एक्स ऍक्सिस निगेटिव्ह 1 इकडे आहे बघा, बरोबर ना. आणि वाय ऍक्सिस वरचा पॉझिटिव्ह 1 इथे आहे, म्हणजे दोन्ही पॉईंट कुठे छेदणार आहेत, एकमेकांना इथे कुठे छेदणार आहे. ओके, तुमचं परफेक्ट ना का, तुमच्या समोर जी लाईन असते उभी लक्षात घ्या 1 पासून अशी, ठीक आहे. नंतर -5 and -2 तेव्हा -5 इथे आहेत आणि -2 इथे कुठेतरी येतील. -5 ची लाईन अशी येईल आणि -2 -5 -2. ओके, या पॉइंटला निगेटिव्ह 1 and 1 आणि लास्ट पॉइंट आहे 3 and 4. 3 तिथे इथे येणार 3 आणि इथे 4 कुठे येणार, त्याचा 4 म्हणजे इथे येते, ठीक आहे. हे चारही पॉइंट जोडायचे आहेत, ठीक आहे, तुम्ही पण जोडून घ्या काढून. ठीक आहे, चारही पॉइंट म्हणून गेली पाहिजे तुमच्या. पहिले घेतो मी 3x - 4y = -7, ठीक आहे. तसे 2 नंबर इकडे पॉइंट आहेत बघा 0 0, जो दोन्ही अक्षावर 0 म्हटलं, दोन्ही ऍक्सिस वर तुम्ही इथे जाणार आहे 0, लक्षात घ्या. हा पॉइंट इथे जाणार आहे फिक्स. ओके, तुमची लाईन या पॉइंट मधूनच जाणार, ती कुठे पण जाऊ दे, ठीक आहे. दुसरा पॉइंट बघा 2 and 5, पॉझिटिव्ह 2 इथे आहे बघा आणि पॉझिटिव्ह 5 कुठे इथे आहे बघा 2 आणि 5 ची लाईन आहे अशी इथे एकमेकांना हे भेटणार आहे 2 and 5, ठीक आहे. थर्ड पॉइंट काय बघा -2 and -5, तेव्हा -2 आणि -5 इकडे भेटणार. हा थर्ड पॉइंट झाला -2 -5. ओके, आणि लास्ट पॉइंट आहे 3 and 7.5. 3 इथे येणार तेव्हा 3, ठीक आहे. 7.5 म्हणजे 7 आणि 8 च्या मधली लाईन येणार, इथे सरासरी इथे येईल तुमचं काय असेल ते. ओके, 3 and 7.5, ठीक आहे. हे चारही पॉइंट तुम्हाला जोडायचे आहेत. ओके, चला जोडून बघूया आपण. ठीक आहे, त्या लाईन वरती इक्वेशन लिहून घेतो मी 5x - 2y = 0, ठीक आहे. हा दोन लाईन तुझ्या कुठे छेदल्या बघा, कुठे टच झाल्यात बघा, हे बघा, या दोन्ही लाईन तुझी इथे टच झालते बघा. म्हणजे आपला हा जो पॉइंट त्याच्या पॉइंटच्या थोडस वरती, म्हणजे थोडक्यात ही 1, हे बघा एक्स ऍक्सिस वरचा थोडक्यात हा 1 झाला, ठीक आहे. त्यांचा आन्सर काय सांगा, आन्सर XY बरोबर x च्या ठिकाणी 1 झाला आणि y ची व्हॅल्यू काय 2 आणि 3 च्या मध्ये आहे, बरोबर मधल्या लाईन वरती, म्हणजे येणार 2.5. x येणार 1 आणि y = 2.5, ठीक आहे. अशा तऱ्हेने तुम्हाला राहिलेले एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. याच्या पुढचं एक्झाम्पल स्टार्ट केलेलं होतं, ऍक्च्युली मला ते सॉल्व्ह करून द्यायचं होतं, पण व्हिडिओ आपला खूप मोठा होतोय. तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सेम तुम्हाला अशाच प्रकारे, सेम याच मेथड, सेम अशाच प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. त्याला स्टार एवढ्यासाठीच केलेला आहे, जर तुम्ही एक्स ची तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घेतली तर वायचा जो पॉईंट, वायची जी व्हॅल्यू ना ती कायम पॉईंट मध्येच येते तिथे, क्योंकि जास्तीत जास्त व्हॅल्यू वायच्या पॉईंट मध्ये येतात. म्हणून तुम्हाला कॅल्क्युलेशन तुम्ही कसं करता त्याच्यावरती डिपेंड आहे.
ठीक आहे. नाही जमलं तुम्हाला परत त्याचा व्हिडिओ नंतर मी बनवून टाकेन तुम्हाला. ओके.